फाउंडेशन आयोजित आपण निर्धार ट्रॉफीचा हा सोहळा पाहतोय. आजच्या रात्रीचा पहिल्या रात्रीचा खेळ अतिशय सुंदर आणि मनाला आनंद देणारा पाहायला मिळतोय. तिकडे जशी राजाची भेळ फेमस झालेली आहे तसा क्रिकेटचा पटलावरचा निर्धार ट्रॉफीचा खेळ देखील इथे फेमस झालाय. मैदानामध्ये आता रितेश आणि तेजस ही मनी संघाची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. पण कुंभिवली संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती आलाय रूपचंद पोळेकर. एक अष्टपैलू खेळाडू आहे, डाव्या हाताचा जबरदस्त फलंदाज आणि त्याच ताकदीचा तो गोलंदाज आहे. वणी विपक्ष कुंभिवली अशी लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. श्री कोसमाई माता वॉटर सप्लायर्स रवींद्रदादा जाधव कुंभिवलीचे आहेत. त्यांनी मात्र आता विकेटसाठी पारितोषिक लावलंय, कारण की कुंभिवली संघ गोलंदाजी करतोय आणि यानंतर त्यांचं पारितोषिक फलंदाजीसाठी असेल. रवींद्रदादा जाधव बँका बंद आहे त्यांचा, पण त्यांनी एटीएम मात्र उघडं केलेलं आहे आपल्या संघासाठी. चला पंचांना आपण विनंती करूया, झटपट पटापट या मॅचला सुरुवात करा. 12:45 झालेली आहेत आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहे. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे की तुमच्या आधी देखील टाइम अलर्ट झालेला आहे, त्यामुळे वेळेचं उल्लंघन तुम्ही करू नका. अन्यथा 15 मिनिटांमध्ये तुम्ही देखील 3 षटकं कंप्लीट केली नाहीत तर तुम्हाला देखील पेनल्टी दिली जाईल. चेंडू द्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण पाहतोय रूपचंद आणि स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे तेजस. गेम इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. 12:46 पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. इथून आता 15 मिनिटं 3 षटकांसाठी काउंट केली जातील. वेगानं भन्नाट वेगानं पहिल्या चेंडूवरती बीट करण्याचा प्रयत्न केलाय तो बॅटरला. तेजस मात्र पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती रितेशला आपण पाहतोय. आशाभूत नजरेनं तो देखील या चेंडूकडे पाहत राहिला आणि ते पाहता पाहता जणू काही प्रेमात पडलाय. पण या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेमात पडून चालत नाही, ते वेळ लावणारी फलंदाजी होणं गरजेचं आहे. कहीं पे निगाही कहीं पे निशाणा. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, पण ॲपल मात्र जोरदार झाली. इथे पंचांनी ॲपल फेटाळलेली आहे, म्हणजे हा चेंडू निर्धाव तर नक्कीच गेलेला आहे. आता 2 पंच एकमेकांसोबत हितभूज करतील आणि निर्णय नक्की घेतील. पंच तिसऱ्या पंचांची मागणी मात्र इथून झालेली आहे आणि तिसरे पंच आता पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. तिसरे पंच बघ तू बघ ना, तू सांगालच तुला कुठं टी आउट. फलंदाज जाईल डगआउट मध्ये रनआउटच्या माध्यमातून. क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून निर्णय आलाय 3 पंचांचा आणि बाद होणार यावेळेस फलंदाज आहे तेजस. बॅक टू द डगआउट. डीजे
नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सूरज. एक आंधी, एक तुफान, एक जलजला. वनी संघाचा जबरदस्त फलंदाज जर्सी क्रमांक 54. हलक्या हाताने या चेंडूला खेळलं गेलं, पण आपल्या हाईट फॅक्टरचा पुरेपूर वापर करताना रूपचंद पोळेकर काय वेगावरती स्वार होतोय. त्याच्यामध्ये त्याला नॅचरल स्पिन देखील मिळतोय. आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव त्यानं फेकलेत. म्हणजे आतापर्यंत या षटकातले तिन्ही चेंडू निर्धाव गेलेत आणि त्याच्यावरती मिळाले त्याला रनआउटची विकेट. पुन्हा एकदा भन्नाट वेगाने ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये रूपचंद काय वेग दाखवला या चेंडूवरती. चौथा चेंडू निर्धाव गेलाय. कोंबिवली हा संघ मैदानामध्ये खेळतोय. रवींद्रदादा जाधव यांनी लावलेलं पारितोषिक अजूनही पेंडिंग आहे. इथे जर विकेट मिळेल तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. पण या चेंडूवरती आडव्या बॅटनं लेग साईडमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळलाय. आता धावांचा श्रीगणेशच्या मात्र टीम वनी संघाकडनं होताना 5व्या चेंडूवरती सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडवरती आलाय बॅटर रितेश. निखिलजी देशमुख या स्पर्धेचे मुख्य घटक. गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा पुढे नेण्याचं काम करतायत. आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचे कट्टर समर्थक आहेत. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित आपण पाहतोय अंजरून सुधाकर घारे फाउंडेशन यांच्या वतीनं निर्धार चषकाचा हा जबरदस्त क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. ट्रॉफीसाठी जो अतिशय प्रेमात पाडतोय. पहिलं षटक समाप्त झालं. वणी संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यात स्कोर कार्डवरती 1 धाव लावली आहे. म्हणजे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. संतोष जोरकर जोर लावतायत, प्रयत्न चांगले करतायत. आयोजकांना चांगली साथ त्यांना लाभतीये. उद्या कदाचित उद्याच्या रात्रीमध्ये त्यांचा संघ या मैदानामध्ये खेळेल. उद्याच्या रात्रीमध्ये टीम अंजरून या मैदानावरती खेळणार. या मैदानाच्या चारी दिशेला पाहायला मिळेल ती गर्दी गर्दी आणि गर्दी फक्त संतोष जोरकर यांना पाहण्यासाठी. किती कमी दिवसामध्ये संघाची बांधणी केली. असं वाटलं होतं अंजरून गावामध्ये क्रिकेट खेळलं जातं की नाही असं प्रत्येकाला प्रश्न पडला. प्रत्येक लॉट्स मध्ये अंजरून संघाला शोधणारे प्रेक्षक देखील पाहायला मिळाले. पण संतोष जोरकर आणि त्याचबरोबर प्रणय लाले यांनी घेतलेला मेहनत या टीमसाठी आपण पाहतोय. आणि अजिंक्य रसाळ सारखा एक चमचमता सितारा त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ज्यानं प्लेअर ऑफ द सिरीज साठी जामरुखच्या मैदानावरती एक बाईक देखील मिळवली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः रूपचंद पोळेकर आपल्या संघासाठी संकट मोचक ठरतोय. इथे त्यानं टिपलाय झेल आणि सिद्धेश लबडेला मिळालेलं यश. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर आलाय. बाद होणारा फलंदाज सूरज मैदानाच्या बाहेर. नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राजेशजी पार्टे, त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक खोपोली नगर परिषद प्रशांतजी शेंडे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आदरणीय अल्पेशजी थरकुडे साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं. निखिलजी देशमुख यांच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केलं जात आहे निर्धार चषकाच्या या सोहळ्यासाठी. हलकेशी कट करण्याचा प्रयत्न फसलीमध्ये चेंडू आदळलाय. पण इथे मात्र रनआउटची दाट शक्यता. सिंगल तर पूर्ण झाली पण दुसरी धाव घेण्याचा धाडस मात्र दाखवलं गेलं नाही. सिंगलला पुढे वाटचाल होईल. टोटल 2 धावा स्कोर कार्डवरती नोंद. सागरनं आलेल्या पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. या तिन्ही मान्यवरांना पुन्हा एकदा मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आदरणीय प्रशांतदादा शेंडे, त्याचबरोबर अल्पेशजी थरकुडे आणि आदरणीय राजेशजी पार्टे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. कुडके टेकून मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. ऑप्शनच्या लाईन मध्ये पुन्हा एकदा भन्नाट वेग पाहायला मिळतोय गोलंदाज सिद्धेश लबडेच्या माध्यमातून. सिद्धेश लबडे
एक वेगवान गोलंदाज आहे. कालापूर तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली. रूपचंद पोळेकर पुन्हा एकदा चेंडूवरती सचवलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये या चेंडूला त्यांना अडवलं. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये येऊन चेंडूला उचललं. तत्पूर्वी मिळाले सिंगल आणि एक या धावसंख्येच्या मदतीने आता 3 हा आकडा स्कोर कार्डवरती पूर्ण होतोय. वनी संघाला आता गाडीचा गेअर बदलायची वेळ आलेली आहे. इथून ॲक्सिलेटरवरती ताव द्यावं लागेल आणि चौकार षटकाची भाषा बोलून दाखवावी लागेल. आडव्या बॅटनं खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स चेंडूला अडवेल. तत्पूर्वी पुन्हा एकदा सिंगलला भर दिली गेली. 4-4 क्षेत्ररक्षक बॅकिंगसाठी पाहायला मिळतात टीम कुंभिवली संघाचे. मला मैदानामध्ये घेतलंय, मला माझं योगदान द्यायचंय, मी क्षेत्ररक्षक जरी असलो तरी मी माझ्या टीमसाठी 100% मेहनत करणार. याचं पूर्णपणे ज्वलंत उदाहरण टीम कुंभिवली संघाचे खेळाडू मैदानामध्ये देताना. एक या धावसंख्येनं टोटल 2-4 अशी परिस्थिती वणी संघाची स्कोर कार्डवरती. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना शॉर्ट गलीमध्ये या चेंडूला अडवतोय आणि तिथून पुन्हा एकदा मिळाली सिंगल. एक या धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. कुंदन वाघोले सरांचा इशारा येतोय आणि इथून स्कोर कार्डवरती आता 2 गडी बाद 5 अशा धावांची नोंद देखील होतीये. ठोक डीजे. आई जिजाऊ मातेनं पाहिलेलं स्वप्न साक्षात पूर्ण करणारा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. ज्या राजाच्या दरबारात एकही स्त्री नृत्य करताना पाहायला मिळाली नाही, स्त्रियांना नेहमी मान सन्मान दिला गेला असा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. बोला राजा शिवछत्रपती महाराज की. हे जे वाक्य आहे ना ते प्रत्येकाला ऊर्जा देतं. आता वणी संघाला एक नवीन ऊर्जा येईल अशी आपण अपेक्षा करूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 5. पण नेक्स्ट मॅच आहे यानंतरचा सामना वन वे संघाच्या विरोधात क्रियांश 11 केळवली. दोन्ही कॅप्टनला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा. राजेशजी पार्टे त्याचबरोबर अल्पेशजी थरकुडे आणि प्रशांतजी शेंडे या तिन्ही मान्यवरांचं शुभागमन या सोहळ्यामध्ये झालेलं आहे. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा देखील आलाय. म्हणजे या मान्यवरांचं शुभागमन कदाचित वणी संघाचं शुभ कार्य पुढे नेण्यासाठी संकेत असावा. एक या धावसंख्येनं वाट. टोटल 6 धावा स्कोर कार्डवरती. वाईटच्या माध्यमातून 6 धावांची नोंद झालेली आहे. निखिलजी देशमुख, सुधाकर भाऊ घारे यांचे कट्टर समर्थक, कर्जत खालापूरचे वारे म्हणजे त्याचं दुसरं नाव आहे ते सुधाकर भाऊ घारे यांचं देखील आज शुभ आगमन आपल्याला या सोहळ्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. निर्धार चषक 2026चा हा सोहळा आहे. नितीनजी सावंत आदरणीय त्याचबरोबर सुधाकर भाऊ घारे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण निर्धार चषकाचा सोहळा पाहतोय. खोपोलीचे लाडके नगरसेवक आदरणीय प्रशांतदादा शेंडे यांचं देखील शुभ आगमन झालं. क्रिकेटची खूप सारी आवड आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आदरणीय अल्पेशजी थरकुडे आणि त्याचबरोबर खालापूर ग्रामपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष राजेशदादा पार्टे यांचं या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत. इथे 4 धावा आल्या. मी मगाशीच म्हटलं होतं मान्यवरांचं शुभ आगमन कदाचित वणी संघासाठी आता रणांच्या गाडीला वेग वाढवण्याची संधी आहे आणि इथे 4 धावा आल्या. टोटल 10 आकडा स्कोर कार्डवरती नोंद होतोय. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या डाव्या बाजूने तयार. वेगानं बेट केले ऑप्शनच्या लाईन मध्ये. तिखट गोलंदाजीचा नजारा. परिस्थिती आता मी तर म्हणेल टीम वनी संघासाठी विकट होत चाललेली आहे. त्यामुळे इथे जर धावा आल्या नाहीत तर कुंभिवली संघ हवी होणार नेक्स्ट इनिंग मध्ये. कुंभिवली संघ बराचशा अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला संघ आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न. वॅकेट एरिया आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर पुन्हा धावा मिळतील. 4 आलाय जबरदस्त चौकार. ठोक डीजे.
ज्ञानेश्वरजी पार्टे, त्याचबरोबर संदीपजी पवार आणि राकेश पार्टे या सगळ्या मान्यवरांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आपण या व्यासपीठावरती येऊन खऱ्या अर्थानं निर्धार ट्रॉफीचा हा सोहळा पाहावा, या स्पर्धेची शोभा वाढवावी याकरता सगळ्या मान्यवरांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. गोलंदाज तयार रोहित. पुन्हा आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही. पुन्हा एकदा शॉर्ट मिड ऑन मध्ये या चेंडूला पाहायला मिळालं. 38 सर्कलचे आज चेंडूला गॅदर केलं गेलं. त्यानंतर रनआउटची संधी निर्माण झाली आणि ते कुंदन वाघोले सरांचा रनआउटचा इशारा आलाय. फलंदाज जाईल डगआउट मध्ये. क्या कुंदन वाघोले नाचेंगे, ठोकडी. त्यांचं फेवरेट गाणं आहे. पण इथे षटक मात्र संपले ती 3 असं वाटलं होतं, पण अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. टोटल स्कोर वरती धावा लागल्यात त्या 15. पण रवींद्र दादा जाधव साहेबांनी पारितोषिक पुन्हा एकदा जाहीर केलंय. विकेट हॅट्रिक साठी 500 आणि प्रत्येक विकेट साठी 100, म्हणजे जवळजवळ 800 रुपयाचं पारितोषिक मिळेल जर विकेट हॅट्रिक घेतली तर. नेक्स्ट बॅटर फलंदाजाचं नाव राज. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. खडे खडे स्ट्रोक लगावताना फलंदाज हा चेंडू डॉट खेळतोय आणि इथे मात्र पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय. जाच साठी केला होता ठास. माझे साथी गुणलेखक किती प्रयत्न करतात सुरेख, आणि यांच्या प्रयत्नांना आपण 100 गुण नक्कीच देऊया. चांगलं योगदान आहे त्यांचं. प्रत्येक पाहुण्यावरांची स्वागत. गुणलेखकाचं कामगिरी श्रेयजी रसाळ आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये. गुणलेखक आहेत ते, स्वागत तर नक्की होईल त्यांचं, कारण चांगलं कार्य ते करतायत. झटपट या पटापट या. तरी आता हे गुणलेखक थोडेसे अडचणीत आलेत. नेक्स्ट बॉलर, एक छोटीशी झलक कुंदन वाघोले देतील का? कुंदन वाघोले यांच्यासाठी एटीएम खुलं झालंय. संतोष जोरकर ज्यांचे कधी हात खिशात जात नाही, पण आता गेलेले आहेत कुंदन वाघोले यांच्यासाठी. ते म्हणतात तुम्ही फक्त एक झलक द्या, माझी आता तुम्हाला सबसे अलग मी दाखवेल. कांड मंत्र दिलाय त्यांच्या गुरुनी. आता कदाचित कुंदन वाघोले काहीतरी प्रयत्न करतील. लेग पंचाच्या भूमिकेमध्ये यंग अँड हँडसम चेहरा है. ऐसी कोई गली नहीं जहां अविनाश पालंडे की चली नहीं. चली तो चली, क्या कुंदन वाघोले की हवा चलेगी. गोलंदाज आविष्कार दाखवतोय चमत्कार आणि पहिल्या चेंडूवरती करतोय दांडी गोल. ठोक डीजे. अब आली रे आली, कुंदन वाघोले की वारी आली.
त्या बाजूला ज्या टू व्हीलर पार्क केलेल्या आहेत ना त्या थोडा बाजूला घ्या. पाहुण्यांचं शुभ आगमन होणार आहे. पाहुणे येताना फोर व्हीलर घेऊन येणार आहेत त्यामुळे विनंती त्या एंट्री गेट समोर ज्या बाईक लागलेल्या आहेत त्या प्लीज काढा ही कळकळीची विनंती. चेंडू सीमारेषा पार केलाय दूर दूर दूर. कोळी मिलग्यामध्ये आपण जसं पाहिलं ना जादू तसा मात्र इथे कुंदन वाघुले सरांचा 6 धावांचा इशारा. षटकार डीजे. षटकाराच्या रूपात टोटल 23 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. बॅटर हेमंतचा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये पण इथे क्षेत्ररक्षकानं टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज हेमंतचा देखील खेळ. तन्मय आता मैदानामध्ये गेलाय. तन मन धन अर्पण करावा लागणार. कदाचित 8व्या क्रमांकाचा बॅटर आहे. 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात 6 गाड्यांच्या मोबदल्यात. चेंडू झाले त्या षटकातील 3.5 म्हणजे शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती केली जाते. तुम्हाला दिलेला जो वेळ आहे तो मात्र इथे समाप्त होत आलेला आहे. त्या वेळेचं जर उल्लंघन झालं तर पंच आपले तुम्हाला पॅनलाइज करू शकतात. फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू टांगा पलटी घोडे परार. अति गाई संकटात नाही. धावा मिळतील 4 4 4. मोक्यावरती आलेला चोका. तुम्हाला आज जायचंय आणि एक्स्ट्रा जे बसलेत ना त्या खुर्चीवरती त्यांना विनंती आहे प्लीज की आपण त्या खेळाडूंसाठी ती जागा करून द्या. आणि मान्यवर जर आले असतील तर त्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे वणी गावचे की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं. आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. 24 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. होईल लगेच. करू का मी नंतरची तुम्हाला. चला बॅटर पाठवा टीम कुंभिवली. अजून बरेचसे सामने मैदानावरती आपल्याला खेळवायचे. 24 मध्ये 28 ची गरज आहे. वणी संघ आता या धावा वाचवेल का? ज्या वणी संघाला मी पाहिलंय त्यांची गोलंदाजी अतिशय तिखट आहे पण आता परिस्थिती देखील विकट आहे. बिकट परिस्थितीमध्ये निधड्या छातीनं जो खेळपट्टीवरती उभा राहतो आणि आपल्या संघाला सांगतो मी आहे मी करून दाखवेल असा गोलंदाज आता वणी संघानं खेळपट्टीवरती आणणं गरजेचं आहे. पण त्याच्या विपरीत संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे जिद्द आहे. ती जिद्द आणि चिकाटी घेऊन मैदानामध्ये कोणता फलंदाज टीम कुंभिवली संघाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये जाईल
हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत का? वन वे संघाचा आलाय. विरोधात प्रियांश इलेव्हन केळवली संघाचा कर्णधार देखील आल्यात. मी मान्यवरांना आता विनंती करेल, आदरणीय स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय निखिलजी देशमुख साहेबांना विनंती आहे, या पुढील नाणेफेकीचे कौल नगरसेवक खोपोली नगर परिषद आदरणीय प्रशांतदादा शेंडे यांच्या आपण शुभ हस्ते करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्या सर, त्यानंतर आपण स्वागत घेणार आहोत. आदित्य सर टॉस होईल, त्यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत इथून घेणार आहोत. निखिलजी टॉस करतोय आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते. नगरसेवक खोपोली नगर परिषद युवकांच्या गळ्यात ताईत म्हणून ज्यांना पाहतोय असे प्रशांतदादा शेंडे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होईल. आणि त्यानंतर मी विनंती करेल सन्माननीय राजेश पार्टे साहेबांना आपलं स्वागत इथे आपण घेतोय. निखिलजी देशमुख साहेबांना विनंती आहे की आपण आदरणीय पार्टे साहेबांचं स्वागत करावं. टॉस वनवे संघाने जिंकलाय, निर्णय काय? आदरणीय राजेश पार्टे साहेबांना मी विनंती करतोय आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते खालापूर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राजेशदादा पार्टे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतिशय सुंदर आणि सक्षम नेते. बऱ्याच टीका झाल्या, बऱ्याच संधी मिळाल्या, पण मी माझ्या पक्षाची एकनिष्ठ आहे हे ब्रीद वाक्य ज्यांनी जपलं आणि सातत्यानं घड्याळाला ज्यांनी महत्व दिलं असे राजेशजी पार्टे यांचं स्वागत मात्र इथे झालंय. श्रेयस रसाळ स्कोरर आमचे गायब पिक्चर सारखे गायब झाले, त्यांना विनंती आहे की आपण यावं. गोलंदाज सूरज तयार, स्ट्राईक एंड वरती बॅटर रोहित आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती रूपचंद. यानंतर मी स्वागतासाठी विनंती करतोय आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अल्पेजी तरकोडे यांना विनंती आपण स्वागतासाठी यावं. वनवे संघाने निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. जगदीशजी मगर साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. पण इथे फलंदाज रोहितनं मारलाय एक उंच आणि बिग लांब लांबचा षटकार. इथे अल्पेश तरकुडे साहेबांचं स्वागत होतं. आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं खोपोली नगरीचे नगरसेवक युवकांच्या गळ्यातलं ताईत आदरणीय प्रशांत दादा शेंडे साहेबांचं स्वागत आपण इथे घेतोय. प्रशांत दादा शेंडे साहेबांना मी विनंती करेल आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा आणि त्यानंतर स्वागत मगर साहेबांचं देखील होईल. निखिल देशमुख त्यांचं सुंदर हे आयोजन, प्रत्येक पाहुण्यांची काळजी, प्रत्येकाचं विचारपूस, प्रत्येकाला एक चांगलं संधी निर्माण करून दिलेलं. प्रशांत दादा शेंडे यांचं स्वागत मात्र इथे आपण घेतोय. खोपोली नगरीचे लाडके नगरसेवक युवकांच्या गळ्यातलं ताईत HP फाउंडेशनचे सर्वा ज्यांच्या नावानं खूप मोठ्या स्पर्धांमध्ये HP संघ खेळत असतो असे प्रशांत दादा यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय, ज्यांचं स्वागत आपण इथून करतोय. निर्धार ट्रॉफीचा माध्यमातून स्वागत त्यांचं केलं जात आहे. रूपचंद पोळेकर स्ट्राईक एंड वरती आलाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 8 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पाटला मात्र 28 धावांचा होतोय. रूपचंदचा फटका फसलाय स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, पण इथे काय घडलं मैदानामध्ये. लोण्याचा गोळा जसा हातातनं विसावला जातो तसा हा बर्फाचा गोळा पाण्याच्या रूपात पडलाय तो खेळपट्टीवरती. चांगली गोलंदाजी होती पण कॉन्फिडन्स लेवल थोडीशी कमी झाली. पण इथून आता डेव्हलप करावं लागणार. स्वतःला सांगावं लागेल की जागून दाखव माझी आत्मशक्ती आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये होऊन दे मला धडाकेबाज. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं खेळाडू मित्रांचं निर्धार चषक 2026च्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. माझ्यासोबत आज हॅरी पिंगळे सर आहेत, माझ्यासोबत आज मयूर कांबळे सर आहेत, त्याचबरोबर दिनेश ओवाळ सर देखील आहेत. या सगळ्यांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय. पण इथे काय जबरदस्त फटका मैदानात
करत 4 धावांसाठी चौकार डीजे. चेंडू मात्र यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळलाय आणि इथून मात्र मिळाली एक सिंगल. षटक समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्या त्या 13 धावांची नोंद झालेली आहे. आई ग्रुप संस्थापक अध्यक्ष कैलासदादा यांचं स्वागत या व्यासपीठावरती आपण करतोय. एक बॉल बाकी एक बॉल तुला मी मागाच पंच जरा 2 मिनिटं सामना थांबवा. आता मान्यवर आलेले आहेत, त्यांना या व्यासपीठाकडे येऊन द्या. हे इकडे मित्रा, हे बंद झालं तुझं. तू असं नको करू रे, ज्या मोठा प्रॉब्लेम होईल माझ्या मॅच मध्ये. सिंगल आली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोअर कार्डवरती बिनबाद 14-28 धावांचा पाठला होतोय डीजे. या सोहळ्यामध्ये आता शुभ आगमन झालेलं रॉयल एंट्री या सगळ्या मान्यवरांची आपण पाहतोय. कैलास दादा मात्रे, संतोष या व्यासपीठाकडे येतोय. माध्यमे निर्धार चषक 2026 निखिल दादा देशमुख यांच्यावरती असलेलं प्रेम पूर्णपणे मान्यवरांची मांडेआळी या सोहळ्यामध्ये झालेली आहे. आई ग्रुप संस्थापक अध्यक्ष कैलास दादा यांच्या सोबत खालापूर तालुका अध्यक्ष आई ग्रुप दिनेश आप्पा जाधव, गुरुनाथ दादा म्हात्रे, उपाध्यक्ष कमलाकर मामा पाटील, कुणाल साहेब साहेब, मयूर साहेब, राकेश साहेब या सगळ्या मान्यवरांची रॉयल एंट्री
जी जाधव, राकेशजी भाई गायकवाड या सगळ्या मान्यवरांची आता उपस्थिती या सोहळ्यामध्ये आहे पाहायला मिळतीये. दादांचं शुभ आगमन पूर्णपणे रॉयल एंट्रीच्या स्वरूपात निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पूर्णपणे हे वातावरण आता आनंदानं बहरून गेलेलं आहे. सगळ्या मान्यवरांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. भाजी मार्केटचे अध्यक्ष निखिलजी पोळ यांचं देखील या सोहळ्यामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय निखिल दादा देशमुख साहेबांना विनंती करेल, आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलास दादांचं आपण यथोचित स्वागत मात्र येथे करावं. कैलास दादांना विनंती आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. आई ग्रुप या ग्रुपनं अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय चांगलं योगदान दिलेलं आहे. तळागाळातील खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या आई ग्रुपच्या सगळ्या या सदस्यांनी केलेलं आहे. मयूर सर आणि ते कैलास दादांचं स्वागत आपण पाहतोय. मायेची उबदार शाल, त्याचबरोबर सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आदरणीय निखिलजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि रायगड प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये देखील एक मोलाचा वाटा आदरणीय कैलास दादांनी नक्कीच निभावलेला आहे आणि त्याच कैलास दादांचं शुभागमन आपण पाहतोय. त्यानंतर स्वागत होईल गुरुदादा म्हात्रे साहेबांचं. मी गुरुदादांना विनंती करेल आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. उपाध्यक्ष त्याचबरोबर कमलाकर मामांचं देखील आपण इथे स्वागत घेणार आहोत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पाहुण्यांच्या येण्यानं या व्यासपीठाला चंदनाचा सुगंध आला. पाहुण्यांच्या येण्यानं या व्यासपीठाला चंदनाचा सुगंध आला आणि आई ग्रुपच्या या सगळ्या पाहुण्यांनी आल्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये आता खऱ्या अर्थानं आनंद आला. आदरणीय कमलाकर मामा यांचं देखील आपण स्वागत करतोय. कमलाकर मामा पाटील यांचं आपण स्वागत इथे घेतोय. मायेची उबदार शाल, पुन्हा एकदा सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचं स्वागत ऑन कॅमेरावरती पाहायला मिळते. सगळ्या घर बसल्या प्रेक्षकांना केटीसी वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण चालू आहे. आणि त्यानंतर कुणाल गवारी साहेबांचं देखील आपण स्वागत इथून घेणार आहोत. आदरणीय कुणाल गवारी साहेबांना विनंती करतोय आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. आणि त्यानंतर स्वागत होईल अजयदादा साबळे साहेबांचं. अजयदादा साबळे साहेबांना विनंती करतोय की आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय यशवंतजी साबळे साहेबांचे हे बंधू आहेत आणि इथे मात्र त्यांचं स्वागत इथे होत आहे. आणि त्यानंतर स्वागत मात्र आपण करूया तालुका अध्यक्ष खोपोली शहराचे युवकांचे युवा नेते आदरणीय दिनेश अप्पा जाधव साहेबांचं देखील स्वागत आपण इथे घेणार आहोत. त्यानंतर दिनेश अप्पा जाधव यांना विनंती करेल की आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि यानंतर मात्र स्वागत होईल सुशांतदादा पाटील साहेबांचं. सुशांतदादा पाटील साहेबांना देखील मी विनंती करेल आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. बरेचसे पाहुणे इथे आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आपण घेणार आहोत या सोहळ्यामध्ये. या गाड्या पाहून प्रत्येकाला आता या स्पर्धेचं एक वेगळं वलय आलेलं आहे. ऑन स्क्रीनवरती कॅमेरामॅनला मी नक्कीच विनंती करेल ज्या गाड्या मैदानामध्ये लागल्यात त्याच्यावरती देखील एकदा फोकस करा. जबरदस्त मान्यवर या व्यासपीठावरती सुशांतदादाचं देखील स्वागत आपण इथे घेतोय. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांना देखील आपण सन्मानित करतोय. निलेश शेठ हडप यांचं नक्कीच या व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण थोड्याच वेळात स्वागत घेऊया. त्यांची टीम या मैदानावरती खेळून गेली नावंडे संघ. मान्यवरांच्या समेत आता छायाचित्रीकरण केलं जाईल. सगळ्या आई ग्रुपच्या शिलेदारांना विनंती आहे
की या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हा. हे मोलाचे क्षण आहेत जे कॅमेऱ्यामध्ये कैद केले जात आहेत. गोड आठवणी निर्धार चषकाच्या माध्यमातून इथून मात्र साठवल्या जात आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवरती देखील यूट्यूबवरती KTC वाहिनीद्वारे एक क्षण आता टिपले जात आहेत. आनंदाचे क्षण आहेत. प्रत्येकाला वेगळा आनंद मात्र या क्षणामध्ये पाहायला मिळतो. आई ग्रुपच्या वतीनं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण निर्धार चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत नक्कीच इथून करूया. पाहुणे आलेत आणि खऱ्या अर्थाने या सोहळ्याला चार चांद लागलेत मी तर म्हणेल. कैलास दादांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. नेहमी शांत स्वभाव आणि प्रत्येकाला हवा हवासा माणूस आणि या व्यासपीठावरती त्यांचं येणं म्हणजे या स्पर्धेची खऱ्या अर्थानं पोच पावती आहे. ही स्पर्धा आता घरी घरी पोहोचलेली आहे आणि कैलास दादा प्रत्येकाच्या मनामनात पोहोचलेले आहे. ओर टू DJ. मैदानामध्ये पुन्हा एकदा सुरू होईल. 28 धावांचा पाठला करताना पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात. 18 चेंडू 14 धावांची गरज आहे. एकीकडे कोंबिवली आहे जी फलंदाजी करते तर दुसरीकडे वणी आहे ते गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे. साहिल क्या सहारा देगा. स्ट्राइक एंडवरती बॅटर रोहित, नॉन स्ट्राइक एंडवरती रूपचंद. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये दाखल. खुला टप्पा सटीक वारकरचा प्रयत्न झालाय. काय जबरदस्त चेंडू फेकलाय साहिलला पण एक धाव मात्र क्षेत्ररक्षक वाचू शकला नाही. वणी संघाला जर ही मॅच जिंकायचे तर एक एक धावाला महत्व द्यावं लागेल. महत्व देणं खूप गरजेचं आहे. आई ग्रुपचे सगळे शिलेदार आपण या व्यासपीठावरती पाहिले. निखिल देशमुख साहेबांवरती असलेलं प्रेम हे पनवेलमध्ये देखील आहे हे संतोष जोरकर आणि मी देखील पाहिलं. प्रेमळ माणसाचा प्रेमळ स्वभाव आणि त्याच्यावरती प्रेमानं मान्यवरांचे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं. अल्पेजी थरगुडे इथे आहेत. येणाऱ्या काही दिवसात त्यांची देखील ट्रॉफी आपल्याला DP रोडच्या मैदानावरती पाहायला मिळणार. प्रशांत दादा शेंडे आणि अल्पेजी थरगुडे काहीतरी नवीन घेऊन येणार याच्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. कार्पेटच्या साहाय्याने हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळला जातोय. मला पंच सांगतायत कुंदन वाघुले सर मैदानाला हा चेंडू गुदगुल्या करत गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात पण कुंदन वाघुले सर कधी नाचणार याची अपेक्षा आता सगळ्यांना लागलेली आहे.
आई ग्रुपचे सदस्य येणार याची अपेक्षा पूर्ण झाली, पण आता कुंदन वाघोले सर कधी नाचणार ही अपेक्षा कधी पूर्ण होणार. टोटल 16 धावा स्कोर गडावरती. भन्नाट वेगानं ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करतोय साहिल. वयाचा अनुभव कमी आहे, पण क्रिकेटच्या पटलावरचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. संघाच्या कर्णधारानं दिलेलं त्याला मायेची साथ आहे आणि त्या साथीनं चांगली गोलंदाजी करताना 12वा खेळाडू म्हणतोय काय बात आहे. स्विच हिट, फुलटॉस चेंडू. अविनाश पालंडे सरांनी हात उंचाव केलाय म्हणजे हा चेंडू नो घोषित झालाय. 1 या धावसंख्येनं स्कोरकार्डवरती वाढ. अगोदरच दुष्काळ आणि त्याच्यावरती जर अशा अवंतर धावा खर्च केल्या तर 13वा महिना मात्र येईल. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. वनवे संघाने यानंतरच्या मॅचसाठी टॉस जिंकून निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. स्पर्धेमध्ये निर्णय कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. फ्री हिटचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न केलाय 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. सिंगल आली. 1 या धावसंख्येने आता पुढे वाटचाल होईल. टोटल 18 धावसंख्येची नोंद. विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. रूपचंद पोळेकर स्ट्राइक एंड वरती. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी है. हेच ब्रीद वाक्य या निर्धार ट्रॉफीने दिलंय. काय सुपर डुपर हिट ही स्पर्धा पहिल्याच रात्रीमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्स इट डाऊन क्रिकेट. बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही. रूपचंदच्या बॅटमधनं लेग साईडला एक सिंगल आली. 38च्या आतमध्ये या चेंडूला अडवलं गेलं. 1 या धावसंख्येने 19 धावा आता स्कोरकार्डवरती पूर्ण होत आहेत. बिनबाद टीम कुंभिवली संघासाठी जमेची बाजू आहे. रोहित द हिटमॅन. रोहित शर्माची आठवण करून देईल का येणाऱ्या चेंडूवरती. तिकडे मुंबई इंडियन्स आता तयार आहे, पण इकडे कुंभिवली संघाचा रोहित तयार आहे का. कारण ह्या वेगावरती स्वार होणारा चेंडू होता साहिलच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 पूर्ण होतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावांचा पाठलाग करताना असं वाटलं तर पहिल्याच षटकामध्ये 16 आल्या होत्या, पण या षटकामध्ये धावा टोटल 19 झाल्यात. 5 धावा खर्च केल्या गोलंदाजानं, म्हणजे पहिल्या षटकामध्ये किती होत्या 14 होत्या. येणारे आता 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 9 धावांची. डीजे नेक्स्ट गोलंदाजानं हेमंत मनीष देशमुख यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. हेमंत मामा मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. 12 मध्ये 9 वाचवायच्या. झटपट पटापट आता सुरुवात करावी लागेल. स्ट्राइक एंड वरती रूपचंद पोळेकर. केळवली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे संतोष जोरकर यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा संपर्क म्हणजे या सोहळ्यामध्ये आनंद आहे. जसा संतोष जोरकर यांच्याशी हॅरी पिंगळेंनी संपर्क केला. केळवली संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण आयोजकांशी संपर्क साधा. गोलंदाज मामा तयार. मामाचा हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय. रूपचंद साठी वेगवान चेंडू. असं वाटलं तर रूपचंद पोळेकर या चेंडूला सीमारेषा पलीकडे मारेल, पण 30 सर्कलच्या आत खेळपट्टीवरतीच बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवला गेला. पुन्हा एकदा वेगानं पण आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेट मध्ये. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. काय धावलाय रूपचंद, जबरदस्त.
या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 21 धावा स्कोअर गडवरती. 28 धावांची गरज आहे. 21 धावा स्कोअर गडवरती लागल्यात. विजयासाठी 7 धावांची संख्येची गरज आहे अजूनही उर्वरित चेंडूमध्ये. रवींद्र जाधव साहेबांकडनं षटकारासाठी 100चं पारितोषिक आहे. त्यांनी विकेटसाठी देखील लावलं होतं. चेंडू डीप मध्ये गेलाय. सिंगल आली. 1 या धावसंख्येनं स्कोर गडवरती वाढ. टोटल 22 धावा आता स्कोर गडवरती नोंद आहेत. रोहित स्ट्राईक एंडवरती आलाय. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत ज्याच्यावरती 3 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज मामानं, हेमंत मामा. पण फलंदाज आता हेमंतला मामा बनवणार का एखादा मोठा फटका मारून? गलीचा क्षेत्ररक्षक आता डीप गलीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. कदाचित मामाचा काहीतरी वेगळा प्रयत्न असेल येणाऱ्या चेंडूवरती. मिश्रित गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, कधी वेगानं कधी धीम्या गतीनं. पण एक मात्र सूचना आहे की आपण झटपट पटापट आता ओव्हरला सुरुवात करा. उर्वरित काही चेंडू आहेत या षटकातील. पुन्हा एकदा खोला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर, सट्टी यॉर्करचा प्रयत्न, सिंगलनं निवड झाली. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 23. संत जोरकर खूप जास्त टेन्शन घेतात असं मला वाटायला लागलंय. सगळं आता फॉर्मॅलिटी झाल्या असतील माझ्या माहितीनुसार. अजून एक बाकी आहे. अभी तो झाकी है और 3 रात बाकी है. अपील तर जोरदार झाली पण पंच अविनाश पालंडे सर सांगतायत बॅटच्या साहाय्यानं सिंगल मिळतीये. 1 या धावसंख्येनं पुन्हा एकदा वाढ. टोटल 24. विजयासाठी 3 धावांची गरज आहे आणि चेंडू उरलेत ते आता 7. आमच्या गुणलेखकाला आता 4ची गरज आहे खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल. चेंडू झाले ते 5 आणि विजयासाठी आता 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू आता विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आहे. वनी संघाच्या गोलंदाजाला मनामध्ये घेतलं तर या 4 धावा तो वाचवू शकतो. पण आता खऱ्या अर्थानं संघर्षाच्या पटलावरती त्याला युद्ध लढायचंय. बीड संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, ऋतिक मारल्या होत्या आणि आता त्याच 4 त्याला वाचवायच्यात. वनी संघाने जर हा सामना जिंकला तर संकेत देशमुख यांच्याकडनं जे मानकुलीचे पाहुणेत आमचे ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल, संकेत देशमुख यांनी वनी संघावरती आता एक पारितोषिक लावलंय. त्यामुळे संकेत देशमुख यांचा विश्वास जर बडी संघाला जिंकायचा असेल आणि 500 रुपयाचं पारितोषिक जर जिंकायचं असेल तर इथून येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 4 धावा आता वाचवाव्या लागतील. संकेत देशमुख यांनी
खरंच मी तर म्हणेल आता खऱ्या अर्थानं वनी संघावरती 500 रुपयाचं जे पारितोषिक लावले ते कितपत योग्य आहे ते येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे चेंडू डीप मध्ये गेलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूची उचलफेक, रनआउटची शक्यता, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 2 धावांच्या मदतीने स्कोअर कार्डवरती वाढ. शेवटचे 5 चेंडू, आता 2 धावांची गरज. पाच चेंडू 2 धावसंख्येची गरज. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय रूपचंद पोळेकर. जबरदस्त मारलाय, विजयाचा दरवाजे खुले करणारा षटकार. नो डाऊट या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय रूपचंद पोळेकर, मॅन फ्रॉम कुंभिवली. प्लेअर ऑफ द मॅच साठी मी त्याला व्यासपीठावरती आमंत्रित करेल. तत्पूर्वी मी थांबतो, तुम्ही थांबू नका.